मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। दिशा सालियन प्रकरणामध्ये वकिलांनी थेट तुमचं नाव घेतलंय, उद्धव ठाकरेंचं नाव घेतलंय, आदित्य ठाकरेंचं घेतलंय आणि आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारामध्येच लोक घेत असं ते वकील जे आहेत निलेश गोजा त्यांनी आरोप केलेला आहे। कोर्टात गेले आहेत ना, ते जाऊ ना कोर्टामध्ये, बघू ना। आम्ही माझं नाव घेतलंय किंवा अजून कोणाचं नाव घेतलं त्याच्याविषयी मला चिंता नाहीये। एखादं प्रकरण खोटं करायचंच ठरवल्यावर खोटी माणसं उभं करणं, खोट्या कथा रचणं, त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षानं पडद्यामागून ताकद देणं, वकील पुरवणं, वकिलांना पैसे देणं, याचिकाकर्त्यांना पैसे देणं, या सगळ्या गोष्टी गेल्या 10 वर्षापासून या देशामध्ये होत आहेत। त्यातली दिशा सालियनची याचिका आहे, या संदर्भात याचिका, आणि योग्य वेळी आम्ही याचं बिंग फोडणार आहोत। आम्ही मजा बघतोय काय काय चाललंय, कुठे कुठे भेटीगाठी होत आहेत, कोण कोणाशी कोणत्या पद्धतीनं फोनवर बोलताय। फक्त मुख्यमंत्रीच फोन ऐकतात असं नाही, विरोधकांचे आमचे फोन मुख्यमंत्री ऐकतात असं नाही। आमच्याकडेही काही यंत्रणा आहेत, आमच्याकडेही काही माहिती आहे की या सगळ्या मागे, आमच्या सगळ्यांच्या मागे जे षडयंत्र उभं केलं जातंय त्याच्या मागे काय काय चाललंय त्याची माहिती विरोधी पक्षाकडे सुद्धा असते। हा काय सर, प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणालात व्यंगाकडे व्यंग म्हणून पाहिलं पाहिजे, पण एका नेव्ही अधिकाऱ्याने उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र टाकलं, त्यावेळी त्यांना शिवसैनिकांकडून मारहाण झाली होती आणि कंगना राणावत